आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे गेल्या काही दिवसांपासून कर्मठ हिंदू भूमिका घेताना दिसत आहेत. त्यांच्या मित्रपक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत ते हिंदू जनआक्रोश मोर्चातही दिसले. पडळकरांच्या वक्तव्यांबद्दल बोलायचं झालं तर अख्खी जंत्री निघेल. पण अजित पवार सत्तेत भाजपसोबत राहून सुद्धा त्यांनी आपली प्रतिमा धर्मनिरपेक्ष अशी मेंटेन ठेवलेली आहे. त्यामुळे संग्राम जगताप यांनी केलेली काही वक्तव्य ऐकल्यानंतर त्यांनी थेट नोटीस बजावत संग्राम जगताप यांचे कान उपटले. तरीही संग्राम जगताप काही ऐकण्याच्या परिस्थितीत दिसत नाहीयेत. मुळात मुद्दा असा आहे की सणवाराला आनंद लुटायचा असतो, धर्माच्या नावानं उगाच खोडी काढण्यात काय हशील आहे. याचीच दुसरी बाजू म्हणजे भगव्याला तिरंग्यानं उत्तर देणारे पाकिस्तानचे ध्वज मिरवणाऱ्यांवर एवढ्या तीव्रपणे का बोलत नाहीत. राहिला मुद्दा संग्राम जगताप यांचा, तर ते अजित पवारांनी दिलेल्या तंबीलाही ऐकत नाहीयेत असं दिसतंय. याचा अर्थ काय? हा अहिल्यानगरचा नवा संग्राम समजायचा का? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत डॉक्टर परवेज अशरफी, MIMचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष आहेत. अजिंक्य बोरकर आहेत, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी नगरसेवक आणि संग्राम जगताप यांचे समर्थक आहेत. राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर आपल्यासोबत आहेत आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विकास लवांडे आपल्यासोबत आहेत. मी सुरुवातीला जाईन अजिंक्य बोरकर यांच्याकडे. बोरकरजी, अजित पवारांनी तंबी दिल्यानंतर सुद्धा संग्राम जगताप यांची वक्तव्य ज्याच्यावर आक्षेप घेतला जातोय ती थांबलेली दिसत नाहीयेत. समर्थन पक्ष तर करत नाहीये, मात्र तुम्ही करताना दिसतायत. का योग्य म्हणताय ही वक्तव्य तुम्ही? नाही, सर्वप्रथम आज आम्हाला इथं चर्चेला बोलवल्याबद्दल तुमचे पुरडीचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. व आपण केलेल्या प्रश्नानुसार जसं माननीय अजितदादांनी जे काय आपण सांगितलं, नोटीस दिली, परंतु आम्ही ज्यावेळेस इथं खाली प्रत्यक्षामध्ये काम करत असताना जो काय आवाज उठवतात संग्रामभाई जगताप, ते याची सुरुवात समोरच्यांकडून पहिले करण्यात आली होती. मागं आता काही महिन्यापूर्वी ईद झाली, तर ईद मध्ये तशा प्रकारचे फतवे त्यांच्या धर्मगुरूंकडून काढण्यात आले होते. तर संग्रामभाईंनी फक्त हिंदूंचा आवाज उठवायचं काम हे फक्त संग्रामभाईंनी केलेलं आहे. बर, डॉक्टर अशरफी काय म्हणणं याच्यावरती? असे कोणतेही फतवे मुस्लिम समाजाकडून काढण्यात आलेले नाहीये. उलट आम्ही ज्या वेळेस ईद होती त्यावेळेस आमचे मेसेज चालले होते की खरेदी करताना गोरगरीब जे व्यापारी आहेत त्यांच्याकडून खरेदी करा आणि त्यांना प्रोत्साहन द्या. कारण ते लोक जे आहेत ते जेव्हा ईद असती किंवा सण असतो, दिवाळी असो किंवा जास्त मोठे मोठे सणाच्या वेळेस ते लोक लोन काढून त्यांचा जो व्यापार आहे ते मोठा करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आम्ही स्पष्टपणे सगळ्यांना मेसेज केलं होतं का गोरगरीब व्यापाऱ्याकडून खरेदी करा, जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह होईल. असे कोणतेही फतवे मुस्लिम समाजाकडून काढण्यात आले नाही. संबंधित व्यक्ती आणि त्यांचे जे लोकप्रतिनिधी आहे हे हिंदू पोलिसांच्या दप्तरी नोंद कस काय? पोलिसांच्या दप्तरी त्या पत्रकाची नोंद कस काय दाखवत आहे? जर इथल्या नगरचं अजिंक्य बोरकर, मी तुम्हाला वेळ देते. दोघंही एकत्र बोललात तर मुद्दा कळणार नाही. त्यांचं बोलून होऊ दे, मी तुम्हाला वेळ देते. डॉक्टर परवेज बोला. फक्त काय झालंय की मागील 2 टर्मला हे मुस्लिम समाजाच्या मतांच्या मदतीने निवडून आले. या टर्मला ते जेव्हा भाजप सोबत गेले म्हणून मुस्लिम समाजाचा मताचा टक्का त्यांना कमी झाला. तेव्हापासून यांनी भगवी शाल आणि टोपी अंगावर घातली. नाहीतर याच्या पहिले ते हिरवेच होते, हिरवेच लोकांबरोबर राहत होते, मुसलमान सोबत होते. आता त्यांना कुठंतरी हिंदुत्व कळायला लागला किंवा ते प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेऊन राहिले. प्रखर जे पहिले हिंदुत्व होते म्हणजे 2014ला माजी आमदार अनिल राठोड यांना हे जातीवादी शक्ती बरोबर होते, शिवसेना सोबत होते, म्हणून सेक्युलर पक्ष म्हणून यांना शरद काय म्हणतात NCP बरोबर NCPचा उमेदवार म्हणून यांना निवडून देताना मुस्लिम समाजाने मतदान केलंय. महापौर करताना यांना 6 ते 7 नगरसेवक मुस्लिम समाज काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. मात्र त्यांचा मुद्दा लक्षात आला. ते असं म्हणतायत की आतापर्यंत मुस्लिम समाजाच्या मतावरती हे निवडून आले, मात्र भाजपसोबत गेल्यानंतर मुस्लिम समाजाची मतं त्यांना कमी पडली आणि त्याच्यामुळे त्यांचा हा रोष आहे. अजिंक्य बोरकर, थोडक्यात आपला मुद्दा मांडा, मला इतरांकडेही जायचंय. अत्यंत चुकीचं बोलत आहे. आतापर्यंतच्या 3 निवडणुकांमधलं जर तुम्ही मतदानाची टक्केवारी बघितली तर यांच्या संबंधित जो परिसर आहे, मुकुंदनगर असेल, झेंडीगेट असेल, तर संग्राम भैया जगताप हे कायम 3ऱ्या किंवा 4थ्या नंबरवर राहिलेले आहेत. आणि आताच्या काळामध्ये संग्राम भैया हे स्वतः हिंदू आहेत आणि त्यांनी जो काय अन्याय घडतोय आणि तो हिंदूंचा आवाज उठवायचं काम हे संग्राम भैया करतात. आणि विशिष्ट समाजाला न करत नसून जे ज्या जिहादी वृत्तीचे लोक आहेत, आता जर साधं उदाहरण आहे, जर अहिल्यानगरचं नाव
हे शासनाने कायद्याने अहिल्यानगर केलंय. पूर्वी अहमदनगर होतं तर आम्ही हिंदू असून अहमदनगर नाव हे लावतच होतो आणि नाव घेतच आलो अभिमानाने. आम्ही कायदा मानतो, परंतु कायद्याने अहिल्यानगर नाव झालंय. आणि हे जे काही एमआयएमचे जे काही झेरी वृत्तीचे जे लोक आहेत ना, तर हे वारंवार अहमदनगर म्हणतात, म्हणजे हे कायद्याला मानत नाही. ह्या गोष्टीला कुठंतरी आम्हाला एक आवाज उठवावा लागणार आहे. आणि हे आवाज संग्राम उठवतात ते जगतापांची म्हणून ही आम्ही भूमिका सगळं यापूर्वी का दिसली नाही? आता पहिल्यांदाच अशी दिसतेय, जर माझं चुकत अहिल्यानगर नाव नसेल तर. आता झालं ना मॅडम. आम्ही अहमदनगर होतो तर पूर्वी आम्ही सुद्धा अहमदनगर म्हणतच होतो. अहिल्यानगर नाव आता झालंय आणि नाही, वारंवार त्यांची आम्ही याच्या आधी हिंदुत्ववादी भूमिका म्हणते मी. हिंदुत्ववादी भूमिका यापूर्वी फार दिसली नाही. ते काही राजकारणामध्ये आज आलेले नाहीयेत, गेले अनेक वर्ष ते अगदी राजकारणात आहेत. बरोबर पण आहे. ही अशी भूमिका पहिल्यांदा दिसतेय. मग याच्या आधी वारंवार ह्या गोष्टीला आम्ही समजून सांगायचा प्रयत्न केला ना, संग्राम भाईंच्या माध्यमातून या सगळ्यांना समानता सगळं शांतता ठेवण्याचा वारंवार प्रयत्न केला. परंतु आता गेल्या ईद मध्ये ते म्हणतात हे सर्व खोटं आहे. तर पोलिसांच्या दप्तरी याची नोंद कस काय, हे पत्रक पोलिसांच्या याच्यात रेकॉर्डवर कस काय, यांचे हे पत्रक काढले ना. पूर्वी वारंवार आम्ही हे सांगत आलो ना, तुम्ही दोन समाजामध्ये ते निर्माण करू नका. परंतु काय झालंय का, हे जे काही एमआयएमचे काय ते 4-2 जण इथं आलेत. आता जर तुम्ही बघितलं तर मागच्या काही दिवसापूर्वी एमआयएमची सभा झाली. यांनी कोणत्या विषयावर बोलले? विकासावर बोलले का? नाही बोलले. फक्त इथं येऊन जातीय तेढ निर्माण करायचं काम, एकही शब्द विकास कामावर बोललेले नाही. आज जे भागातले गोष्ट करतात हे, तर मुकुंदनगर परिसर असेल, झेंडीगेट परिसर असेल, इथले रस्ते असतील, पाणी असेल, हे सर्व कामं कोणी केलेत? आमदार संग्राम भाईंनीच केलेले आहेत ना. ठीक आहे. आमचं तसं विषयच नव्हता. जे लोक विचार, जे जिहादी वृत्तीचे लोक आहेत, थोडक्यात तुम्ही म्हणताय त्यांच्यावर जशाच आमचा तसं आवाज उत्तर आहे. संग्राम जगताप देत आहेत. यापूर्वी शांततेत अगदी दिलं देणार. जात होतं, प्रकाशात येणार नाही, सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची ती काळजी घेत होते. पण आता असं झालंय की त्यांच्या हे प्रयत्नावर पाणी फिरल्यामुळे ते जाहीर बोलायला लागलेत, असं तुम्ही दावा करा. अगदी ठीक आहे, बरोबर, मुद्दा लक्षात अगदी आला. बरोबर.